कालभैरव यांना महादेवाचे रौद्ररूप मानले जाते. कार्तिक कृष्ण अष्टमीला कालभैरव जयंती साजरीही केली जाते. कालभैरव म्हणजेच भयंकर आणि पालनपोषण असा दोघेही अर्थ याचा होतो. काळ ही ज्याला घाबरतो असा कालभैरव, म्हणूनच याला कालभैरव असे म्हटले जाते. या दिवशी अष्टमी असल्या कारणाने काही ठिकाणी याला कालाष्टमी देखील म्हटले जाते. पंचांगाप्रमाणे कार्तिक कृष्ण पक्ष अष्टमी तिथीला कालभैरव जयंती ही साजरी केली जाते. तर यावर्षी 5 डिसेंबर 2023 रोजी कालभैरव जयंती ही साजरी केली जाणार आहे. तर धार्मिक मान्यतेप्रमाणे भगवान शंकरांनी अंधकासुराचा वध करण्यासाठी कालभैरव हा अवतार घेतला असे म्हटले जाते. तर भगवान शिवांनी कार्तिक कृष्ण अष्टमीला मध्यान्हवेळी कालभैरव रूप धारण केले होते. कालभैरवांची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या, कष्ट, भय, दुःख, संकट, रोग हे दूर होत असतात. म्हणून सर्वांनी कालभैरवांची पूजा मनोभावे ही केलीच पाहिजे. या दिवशी भगवान शंकरांना रुद्राभिषेक करण्यास विशेष असं महत्त्व आहे. तर कालभैरव जयंती दिवशी आपण शंकरांची पूजा कशी करावी, रुद्राभिषेक कसा करावा, तसेच आपण या दिवशी कोणकोणत्या गोष्टी करू शकतो जेणेकरून भगवान शंकरांची आपल्या संपूर्ण कुटुंबावर कृपादृष्टी राहील, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत करते. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कार्तिक कृष्ण पक्ष अष्टमी तिथी 4 डिसेंबर रोजी रात्री 9:59 पासून सुरू होणार आहे. तर 6 डिसेंबर रोजी रात्री 12:34 ती समाप्त होणार आहे. तर उदय तिथीनुसार 5 डिसेंबर रोजी कालभैरव जयंती ही साजरी केली जाणार आहे. आपण या दिवशी तुमची इच्छा असेल तर हे व्रत तुम्ही करू शकता. विधीनुसार कालभैरवांची पूजा ही आपण करायची आहे. कालभैरव जयंती दिनी सकाळी लवकर उठून स्नानादी आटोपून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. या दिवशी काळे कपडेही आपण घालू शकतो. आपल्या मनात कालभैरवांचे ध्यान करताना गंगाजलाने व्रत करण्याची प्रतिज्ञा आपण करावी. या दिवशी कालभैरवांचे मंदिर असेल तिथे जावे. मंदिरात जाताना पूजेचे संपूर्ण साहित्य आपण सोबत आवर्जून न्यायचे आहे व मनोभावे पूजाही करायची आहे. नैवेद्यामध्ये खडीसाखर, खोबरे हे आपण ठेवायचे आहे. तसेच नैवेद्यामध्ये भाकरी, वांग्याचे भरीत हेही तुम्ही घेऊन गेलात तरीही उत्तम. याचा नैवेद्य विशेष मानला गेलेला आहे. हे व्रत सर्व पाळल्यास उत्तम असं फळ आपल्याला प्राप्त होतं. सर्व व्रतांमध्ये हे व्रत हे श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे. या दिवशी व्रताचा संकल्प करावा. कालभैरव तसेच भगवान महादेवांची आपल्याला पूजा करायची आहे. रविवारी किंवा मंगळवारी ही अष्टमी जर आली तर ती विशेष मानली जाते. यावर्षी ही जयंती मंगळवारी आलेली आहे, म्हणून तिचे महत्त्व हे अधिकच वाढलेले आहे. जर जवळपास कालभैरवाचे मंदिर असेल किंवा घरच्या घरीही अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण पूजा कशी करावी व रुद्राभिषेक हा कसा करावा, कारण शिवलिंगावर रुद्राभिषेक करणे हे या दिवशी अत्यंत महत्त्वाचे तसेच शुभ मानले गेलेले आहे. व जवळपास जर कालभैरवाचे मंदिर हे असेल तर नक्कीच तुम्ही दर्शन करावे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला भगवान शंकरांनी कालभैरवाचा रौद्र अवतार धारण केला होता. म्हणूनच हा दिवस कालभैरव अष्टमी म्हणून साजरा केला जातो. भगवान कालभैरवांबाबत असं म्हटलं जातं की मनुष्याच्या चांगल्या आणि वाईट कर्माचा हिशोब ते ठेवत असतात. सजीवांवर कल्याण करणाऱ्यांवर त्यांची विशेष अशी कृपा असते. तसेच वाईट व अनैतिक कर्म करणाऱ्यांना ते शिक्षा देतात. कालभैरव अष्टमीला काळ्या कुत्र्याला खायला घालावे. त्यामुळे कालभैरवांसोबतच शनिदेवाचीही कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होते व राहूचा अशुभ प्रभावही दूर होतो. कालभैरवांची पूजा केल्याने मनातील भीती नाहीशी होते. तसेच कोणत्याही प्रकारचे वाईट नजरेचे प्रभाव हे नाहीसे होतात. तर या दिवशी मंदिरात किंवा घरी पूजा केल्यावर भगवान शिवशंकरांसमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. धार्मिक मान्यतेनुसार कालभैरवांची पूजा ही रात्री केली जाते. या दिवशी प्रसादात जिलेबी, उडदाची डाळ, इमरती, नारळ, पान अर्पण केले जाते. आपल्या चुकांची क्षमाही या दिवशी आपण मागायची आहे व प्रसादाचा काही भाग काळ्या कुत्र्याला खायला द्यावा. या दिवशी 21 बेलांच्या पानावर चंदनाने ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असे लिहावे. मनात या मंत्राचा उच्चार करत
एक एक बेलपत्र आपण शिवशंकरांना अर्पण करायचे आहे. ही कृती केल्याने आपल्या इच्छित मनोकामना या नक्कीच पूर्ण होतात. ज्योतिषशास्त्राप्रमाणे महादेव हे देवांचे देव आहेत. या दिवशी भगवान शिव हे आदिशक्ती माता दुर्गा सोबत असतात. यावेळी रुद्राभिषेक करणे अत्यंत शुभ व पुण्यकर्म मानले गेलेले आहे. या दिवशी रुद्राभिषेक करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी, स्थिरता ही येत असते असे मानले जाते. यांचे पूजन मनोभावे केल्याने आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात. त्यांचे पूजन हे निशाकाळात हे केले जाते. या दिवशी गळकीमध्ये पाणी घ्यावे व शिवलिंगावर ते ठेवावे किंवा पळीनेही तुम्ही पाणी अर्पण करू शकता. त्यानंतर 11 वेळा कालभैरवाष्टकाचे पाठ आपण करायचे आहेत. रुद्राभिषेक करताना हे वाचन करावे. खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा. या दिवशी कालभैरव हे कुत्र्यावर स्वार होत असल्याने काळ्या कुत्र्यांनाही खायला द्यावे. काळ्या कुत्र्यांना भैरव बाबांचे प्रतीक मानले गेलेले आहे. कारण कुत्रा हे भैरव बाबांची स्वारी आहे, म्हणून त्यांना स्वास्य असेही म्हटलं जातं. म्हणून हे स्वरूप देव आणि मानवांमध्ये वास करणाऱ्या पाप्यांना शिक्षा हे देत असते. हातात असणाऱ्या काठीने ते शिक्षाही देतात. भगवान कालभैरवांचे पूजन केल्याने राहू, केतू तसेच शनी दोष हे नाहीसे होतात असे मानले जाते. पूजेवेळी कालभैरवांची कथा ऐकणे ही फार महत्त्वाचे मानले जाते. एकदा त्रिदेव ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यात कोण श्रेष्ठ यावरून भांडण सुरू झाले. चर्चा ही वाढतच गेली. यानंतर सर्व देवतांना बोलावून विचारणा करण्यात आली की तिघांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे. चर्चा केल्यानंतर कोण श्रेष्ठ हे ठरले. त्याला भगवान शिव व विष्णूंनी पाठिंबा दिला. परंतु ब्रह्मदेवांनी शिवशंकरांना अपशब्द बोलले. त्यामुळे भगवान शिव हे संतापले व त्या रागातच त्यांनी आपले भैरव हे रूप धारण केले. भैरवांचे वाहन हे काळा कुत्रा होते. एका हातात काठी या अवतारात त्यांनी धारण केली. या अवताराला महाकालेश्वर असं देखील म्हटलं जातं. म्हणूनच त्यांना सर्व दंडाधिपती असेही संबोधिले जाते. हे रूप पाहून सर्व देवता हे घाबरले. भगवान भैरवांनी ब्रह्मदेवाच्या 5 मुखांपैकी एक मुख हे कापले. तेव्हापासून ब्रह्मदेवांना 4 मुखे आहेत. अशा प्रकारे ब्रह्मदेवांचा शिरच्छेद केल्यामुळे ब्रह्मदेवांचे शिरच्छेदाचे पाप भैरवांवर आले. जेव्हा ब्रह्मदेवाने भैरवांची माफी मागितली तेव्हा शिवशंकर हे प्रत्यक्ष रूपात आले. भैरव बाबांना त्यांच्या पापांची शिक्षा मिळाली. त्यामुळे त्यांना बऱ्याच वेळा भिकाऱ्यासारखे जगावे लागले. अशा प्रकारे वर्षांनंतर त्यांची शिक्षा वाराणसीत ही संपली. त्यांचे एक नाव दंडपाणेश्वर हे देखील होते. त्यामुळे भैरव जयंती ही दिवस पापाची शिक्षा देणारा दिवसही मानला जातो. अशा प्रकारे ही पूजा आपण करायची आहे. असे म्हटले जाते की कालभैरवांची पूजा जो करतो त्याची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होत असते. त्याला परम वरदान हे प्राप्त होत असते. त्यांच्या जीवनातील रोग, भय, दुःख, पीडा, संकटे हे दूर होतात. तुम्हाला कालभैरवाष्टक वाचता आले नाही तर यूट्यूबवर ते तुम्ही लावून घेऊ शकता. तसेच घरातील लहान मुलांनाही ते ऐकायला सांगावे. तसेच ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जापही आपण आवर्जून करायचा आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची माहिती, पूजा मांडणी कमेंट करून नक्की सांगा. आणि अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.